नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे बालभारती इयत्ता दुसरी। तर आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण शिकणार आहोत आमचे घर। आता बघा, परीक्षेमध्ये आहे ना, तुम्हाला हे अशा प्रकारची वाक्ये बनवण्यासाठी येतील। ओके, तर आता इथे बघा त्यांनी काय लिहिलं आहे, चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही आणि वाच। आता चित्राऐवजी शब्द बाबा आता आपण कसं वापरायचं, हो की नाही? आता हे नवीन काहीतरी आहे, आता ते आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे। समजलं आपल्याला तर सगळं कसं वाटतं, एकदम सोपं वाटतं, इझी वाटतं, हो की नाही? आणि जर समजलंच नाही तर अरे बाबा हे काय करायचं, ह्याच्यामध्ये कसं लिहायचं आहे, अशी गोंधळ उडते मुलांची, हो की नाही? तर तुमच्यासारखी एक तुमची अशी फ्रेंड आहे ना, तिच्याच पुस्तकातून मी आज तुम्हाला शिकवणार आहे। ओके, तर बघा आता ना, ही जी मुलगी आहे ना, हिने ते लिहिलेलं आहे, बिचारीने खूप छान प्रयत्न केलेला आहे लिहिण्याचा। पण ती म्हणा किंवा तुम्ही म्हणा, परीक्षेमध्ये लिहिताना काय काय चुका करता आणि का तुमचे मार्क्स कापले जातात, हे कोणी सांगितलंय का तुम्हाला आतापर्यंत? नाही सांगितलंय की नाही? मीच सांगते की नाही तुम्हाला? मग जर नवीन आहात ना तुम्ही, तर पटकन सबस्क्राइब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि मोफत आहे माझं शिक्षण। तर सर्व तुमच्या मित्र मैत्रिणींना, शिक्षकांना, पालकांना माझ्या चॅनलचं लिंक फॉरवर्ड करा। ओके, करणार की नाही? आणि हा, माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही, हो? नाहीतर बघा मी पुढचे व्हिडिओज नाही टाकणार तुमच्यासाठी। करणार की नाही? केला लाईक, शाबाश। आता बघा, ह्याच्या आधीचे मी व्हिडिओज ह्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा। ओके, चला बघा, आता आपण शिकायला सुरुवात करूया आमचे घर। आता बघा, चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही आणि वाच। म्हणजे आता इथे काय दिलंय, एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे की नाही? वाक्य वाचता येतं का तुम्हाला? खरं खरं सांगा, येतं का वाचता? अरे वा, शाबास। आणि जर का तुम्हाला अडचण येत असेल वाचताना, आता आपण हे वाचून सगळं सोडवणार आहे की नाही, तर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे वाचायचं आणि कशा प्रकारे लिहायचं। ठीक आहे, तर आता बघा, हे आमचे, आता ह्याच्या पुढे त्यांनी एक चित्र दिलेलं आहे, तर हे चित्र जे दिलेलं आहे तिथे तुम्हाला त्या चित्राचं नाव लिहायचं आहे। आता हिने कसं लिहिले बघा, वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे, फक्त जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं नाव लिहायचंय। म्हणजे हे आमचे घर, हा, त्याच्यानंतर तिने बघा काय चूक केली, इथे फुल स्टॉप, इथे पूर्णविराम दिलाय की नाही? म्हणजे बघूनही तुम्ही लोक लिहिताना चुका करता। जर तुम्ही हा पूर्णविराम नाही दिला तर काय होईल? अर्धा मार्क कट। मग पूर्णविराम द्यायला विसरायचं का? नाही। ठीक आहे, बघूनही चुका केलेल्या आहेत बघा। आता इथे बघा, परत चुका, घरात आई, आईच्या नंतर काय दिलेलं आहे इथे? स्वल्पविराम दिलाय की नाही? दिलाय का इकडे? नाही, मग अर्धा मार्क कट। बाबाच्या नंतर स्वल्पविराम दिला आहे की नाही? इथे दिसतोय का दिलेला? नाही, मग अर्धा मार्क कट। आणि दादा, दादाच्या पुढे स्वल्पविराम दिला आहे की नाही? इथे हिने दिलाय का, ताईंनी आमच्या? नाही, मग परत अर्धा मार्क कट। त्यानंतर आजी, आजोबा बरोबर लिहिलं आहे, व मी राहते, इथे दिलंय तिने पूर्णविराम। ठीक आहे, आता लिहिताना जी अक्षरं आपण लिहितो की नाही, ती अक्षरं सुंदर दिसली पाहिजेत। आता इथे बघा, आई एवढी मोठी, बाबा आपला बिचुरा पिंटुकला झाला, दादा मोठा, ही बिचारी आजीचा आ जो आहे तो बरोबर दिसतच नाही, व मी राहते, आजोबा। ठीक आहे, आता अक्षर जे लिहिताना ना तुम्ही एक सारखी अक्षरं आली पाहिजेत, म्हणून तुम्हाला ते लोक ना दुरेघी वही देतात। ठीक आहे का? आता बघा, 2, आई घरी लॅपटॉप वर काम करते। ठीक आहे, तर आता लिहिताना हे तुम्ही कसं लिहिणार?
आता ह्या आमच्या चिमुकल्या ताईनी लिहिलं आहे, आई घरी लॅपटॉप वर काम करते. तर लॅपटॉप वर मात्रा येत नाही, लॅपटॉप वर येतो चंद्र. तर हे वाक्य ना मी तुम्हाला लिहून दाखवते की लिहिताना तुम्हाला कसं लिहिलं पाहिजे. आता लिहिताना बघा कसं लिहिणार तुम्ही. काय होतं रे बाबा, हे बघा, अ ला काना आ, ई, आई घरी लॅपटॉप वर काम करते. तर अक्षर मोकळी आणि सुटसुटीत लिहायची, मग पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. आता तिसरं वाक्य बघा, मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषध आणते. ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 चित्र दिलीत त्या लोकांनी. तर मी सायकल चालवते, हे सायकल लिहिलं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. आता आजोबांसाठी औषध आणते आहे ना, तर औषध कसं लिहितात, असं लिहितात का सांगा बघू मला. औषध बरोबर आहे का हे? नाही. तर औषध कसं लिहिलं पाहिजे आपल्याला, असं. हे बघा, अ ला काना आणि 2 मात्रा, औ ष ध. तर इथे औषध कसं लिहिलं पाहिजे, शहामृगाचा नाही, औषध आणते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे, आता ह्या फुलाचं नाव काय आहे सांगा बघू तुम्ही. तुम्हाला लगेच बोलता आलं की नाही, झेंडूचं फुल आहे म्हणून, हो की नाही. मग हे फुल आहे, तर आता तिने काय लिहिलं, हे फुलचे फुल आहे असं येणार का सांगा बघू तुम्हाला. फुलचे फुल आहे असं असतं का कधी? नाही, हो की नाही. मग हे कोणतं फुल आहे, हे झेंडूचं फुल आहे. तर इथे काय यायला पाहिजे, चित्र कशाचं दिलेलं आहे, फुलाचं आहे, ते बरोबर आहे. पण आपल्याला झेंडू हे नाव लिहिलं पाहिजे ना इकडे. फुल आहे काय, फुल. मग हे झेंडूचे फूल आहे, बाबा सणा दिवशी. इथे दिले की नाही नाव झेंडू, मग तरी समजलं नाही झेंडूचे फूल लिहायचंय म्हणून. सणा दिवशी झेंडूचे, हे तोरण बरोबर आहे. तोरण दारावर लावतात. तर द कसं लिहिले बघा, हारावर वाटतंय की नाही ते. हे असं चुका करता तुम्ही, हारावर लिहिले, दारावर बघा, दारावर लावतात. ठीक आहे. तर अशा चुका तुम्हाला आता खूप हसायला येतंय, पण तुम्ही सुद्धा अशा चुका करता बरं का. तेव्हा हसून दाखवा बघू. मग हा, आता इथे काय दिलं आहे, दादा दरवाजा समोर रांगोळी काढतो, मी मदत करते. शाबाश, हे बरोबर आहे. ह्याचे पूर्ण मार्क्स भेटले. ओके. ही माझी दप्तर आहे. आता बॅग दिलंय की नाही इकडे, मग दप्तर येतं का, ही माझी दप्तर आहे असं येतं का वाक्य? नाही. काय येते, ही माझी बॅग आहे. वाक्य म्हणूनच देतात ते, फसवतात आपल्याला. इथे दिले की नाही, बॅगेत वही क्वामा, क्वामा दिलाय का हिने, हिने नाही, इथे पूर्ण विराम दिला आहे, क्वामा दिलेला नाही. तर अर्धा मार्क कट. पेन आहे. ठीक आहे. आता ही माझी दप्तर आहे आणि बॅगेत वही पेन आहे असं येतं का वाक्य? नाही. तर ही माझी बॅग आहे, बॅगेत वही व पेन आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि लँग्वेज म्हणजे भाषेमध्ये तर खूपच महत्वाच्या असतात. आता इथे काय दिलंय बघा, दादाने जेवणे मांडली, दादाने ताटे मांडली. दादाने जेवणे मांडली नाही येणार. काय येणार, दादाने ताटे, 2 आहेत की नाही, एकच असतं तर ते ताट असतं, एकापेक्षा जास्त आहे तर ते येणार ताटे. तर दादाने ताटे मांडली, दोघे इथे जेवण बसलं. हे कसलं जेवण जेवता बाबा तुम्ही? आम्ही तर जेवण करायला नाही बसत,
आम्ही जेवायला बसतो, तर आम्ही इथे जेवायला, जेवण करता का तुम्ही? जेवण, जेवायला बसलो. अक्षर जर तुमची चांगली नसतील तर रोज 12 खडी लिहायची आणि सुंदर अक्षर काढायचे. समजलं? तर हे अशा प्रकारे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. समजतंय ना तुम्हाला? म्हणून बघा, मी तुम्हाला चुकांसहित दाखवते, तुम्हीही अशा चुका करता. ओके, पण आता माझ्या चॅनलवरती आलाय ना तुम्ही, तर आता तुम्ही अशा चुका करणार नाही. आता 8. दादाने पाहिले आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला. ठीक आहे, तर दादाने पाहिलेच्या नंतर इथे दिलेला आहे स्वल्प विराम आणि इथे ह्या मुलीने दिलेला आहे पूर्ण विराम, म्हणजे हे चुकीचं आहे. इथे येणार स्वल्प विराम. त्यानंतर आकाशात हे काळे काळे काय दिसत आहेत आपल्याला? ढग दिसत आहेत. तर आकाशात ढग आले. ठीक आहे, टेकडीवर मोर, मोर आहे, तुम्ही नाहीतर झाड लिहाल, झाड नाही येते. मोर थुई थुई नाचू लागला. ठीक आहे, त्यानंतर पूर्णविराम, ते बरोबर दिलंय. आता बघा, हे काय दिसत आपल्याला? ही 2 बांबू नाहीयेत. समजलं ना? हे काय आहे? ऊस आहे. पुढचं वाक्य वाचायचं. ऊसापासून साखर तयार होते. आता तिने ऊस कसं लिहिले बघा. हे असं लिहितात का? ऊस असं शिकवलंय का तुम्हाला? मग असं लिहिलं तर टीचर तुम्हाला बाई मार्क कसं देतील सांगा बघू तुम्ही? तर कसं लिहायचं हे? ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेश मामाला, हे बघा, हे मामाला दिसतंय का तुम्हाला? ता दिसतंय की नाही? का असं गडबड करता तुम्ही? मामाला साखरेसारखा गोड नाही लिहिलं, खाऊन टाकलं तिने. हे गोड इकडे बघा, खाऊन टाकलं. इथे यायला पाहिजे ना गोड. फणस आवडतो. कळलं ना? बघा, छोट्या छोट्या चुका. आणि ज्ञ लिहिता आलं नाहीये बघा तिला. ज्ञ असं लिहितात का? हे ज्ञ वाटतंय का तुम्हाला? सांगा बघू. नाही की नाही? हसू नका. तुम्ही पण असंच करता कितीतरी मुलं. तर न कसं लिहायचं माहितीये का तुम्हाला? हे बघा, हे असं करून असं. ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. त्यानंतर आहे पूर्ण विराम. त्यानंतर 10वं जे आहे ते आई भाकरी करते. आई भाकरी करते, बरोबर आहे. पूर्ण विराम दिलेला आहे. शेजारची छाया कोथिंबीर निवडायला मदत करते. कोथिंबीरच असेल का हे? माझ्या मते ना ही भाजी आहे. तुम्ही एकदा विचारून घ्या तुमच्या बाईंना. भाजी निवडायला मदत करते. ठीक आहे. त्यानंतर 11 आहे शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. दिवाळीला लावता ना तुम्ही पणती. अनिता कागदाची होडी तयार करते. शेजारची समीक्षा मातीची. दिवा येते का सांगा बघू? दिवा नाही येत, पणती येते. आणि किती गिचमिड गिचमिड लिहिलेलं आहे. चांगलं मोकळं आणि सुटसुटीत लिहायला पाहिजे की नाही? मग कसं लिहिणार तुम्ही? शेजारची समीक्षा मातीची पणती. पणती. शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची. ही काय आहे? होडी. बोट लिहू नका.
मराठीत आपण त्याला होडी म्हणतो. होडी तयार करते. लिहिताना ना बोलून बोलून लिहायची सवय करा. ठीक आहे. आणि लिहिताना काना मात्रा वेलांटीमध्ये चुका होता कामा नये. ठीक आहे. त्यानंतर इथे पुढे जे दिलेलं आहे, सायंकाळी आकाशात पाखरे उडतात. आईने काय दिलं आहे? सायंकाळी आकाशात प क शी. हे प क शी असं लिहितात का सांगा बघू मुलांना मला. हे असं शिकवलंय का तुम्हाला शाळेत? जरी पक्षी लिहिलं ना तरी कमाल आहे. हे असं लिहितात की नाही पक्षी? हे प क शी काय आहे सांगा बघू. आणि एकच आहे का ती पक्षी लिहायला सांगा बघू मला. एक असेल तर पक्षी, एकापेक्षा जास्त असेल तर पाखरे. पाखरे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो. ठीक आहे. लक्षात घ्या, अशा चुका तुम्ही करू नका. समजलं? आता एकदा परत मी तुम्हाला वाचून दाखवते. ठीक आहे. हे आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते. आई घरी लॅपटॉपवर काम करते. मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषध आणते. हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात. दादा दरवाजा समोर रांगोळी काढतो. मी मदत करते. ही माझी बॅग आहे. बॅगेत वही पेन आहे. दादाने ताटे मांडली. इथे दोघे इथे जेवायला बसलो. त्यानंतर 8. दादाने पाहिले आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला. ऊसापासून ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेश्वर मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. आई भाकरी करते. शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते. शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची होडी तयार करते. 12. सायंकाळी आकाशात पाखरे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो. ठीक आहे. लक्षात घ्या, या अशा चुका करू नका. ठीक आहे. वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांग. आता ते आता एक्सप्लेन केलेलंच आहे आपण. ऐक व म्हण. तर शेवटच्या अक्षरांची गंमत. हाताचे शेवटचे बोट करंगळी. हे जे बोट आहे ना तुम्ही दाखवता टीचरला, बाई बाई कशासाठी दाखवतात? करंगळी. तर ती करंगळी. ओके. आणि ही आहे केळी. पुरण घालून करतात ती पुरणपोळी. ठीक आहे. त्यानंतर फुलाचा भाग पाकळी. अच्छा, हे केळी नाही, हे असं दिलंय त्या लोकांनी. ठीक आहे. तर पहिली आहे करंगळी, दुसरी आहे पुरणपोळी, मग न उमललेले फूल कळी. हे बघा इथे दिले कळी. एका हाताने वाजत नाही ती टाळी. लाकडे एकत्र बांधून केलेली काय आहे ती? मोळी. ठीक आहे. तर करंगळी, पुरणपोळी, पाकळी, कळी, टाळी, मोळी. तर शेवटी सगळ्यांचा काय आलेला आहे? ली 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 ली. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी शेवटच्या अक्षराची गंमत आपल्याला इथे सांगितलेली आहे. ठीक आहे. एकूण त्यांनी इथे आपल्याला 7 चित्रे दिलेत. केळी जी आहेत ती एक्स्ट्रा दिलेत त्यांनी. ठीक आहे. तर आय थिंक आता हे जे आहे आपलं आमचे घर कंप्लीट झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया कविता डिंगोरी. ठीक आहे. तर चला मग, आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा. मोफत आहे माझं शिक्षण, तर जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. ठीक आहे. आणि हा, तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ आणि तुमचं सुंदर नाव काय आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. काही शंकाच नाही तुम्हाला तर एक लाईक तर तुम्ही मला देऊ शकता आणि एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता. ओके. चला मग व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.